अकोला शहराचं डेव्हलपमेंट व्हावं त्या उद्देशाने अकोला शहरामध्ये उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे। पण उड्डाणपूल सोबतच या ठिकाणी एक अंडरपास बांधण्यात आलेला आहे। टावर ते गांधी रोड जाणारा हा अंडरपास आहे। पाहू शकता की आपण या अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं, 1.5 ते 2 फुटाच्या वर या ठिकाणी पाणी आहे। त्यामुळे या तिकडे अंदाज न आल्यामुळे यामुळे वाहनं जी आहे ती फसताना आपल्याला पाहायला मिळतं। आजही एक कार जी आहे ही कार, तिला पाण्याचा अंदाज आला नाही, ती कार या अंडरपासच्या पाण्यामध्ये फसली आणि ती तरंगत होती। त्या इतर नागरिकांना काही ती कार दिसली, त्यांनी ती कार जी आहे त्यात मेहनत घेऊन या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। पण नेहमीच या ठिकाणी या अंडरपासच्या पाण्यामुळे नागरिकांना जो आहे त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। अजूनही कुठल्याच प्रकारची प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही। यामध्ये अंडरपासचं पाणी काढण्यासाठी उपाययोजना नाही आहे, त्यामुळे नेहमीच याच्यामध्ये पाणी राहतं। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी नागरिकांना या अंडरपासचा सामना करावा लागत आहे, पण अजूनही यामध्ये कुठे उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे नागरिकांना आजही या अंडरपासचा सामना करावा लागत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।